जय महाराष्ट्र मंडळी. बातमी थेट येते मुंबईमधून. मुंबईत शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का. पहिला खासदार फुटला मातोश्रीच्या गळाला. राज आणि उद्धव एकत्र येण्याचा परिणाम आता हळूहळू चांगलाच दिसायला लागलाय. त्यातूनच शिंदे गटानं भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. ज्येष्ठ नेता खासदार आता मातोश्रीची वाट धरत आहे. नेमकं काय झालंय, तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघण्याअगोदर तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल, महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी उद्धव ठाकरे समर्थक, शिवसेना युबीटी, जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीचा मोठा राजकीय स्फोट आता मुंबईत होण्याच्या मार्गावर आहे. जसं मराठी माणूस एकवटला आहे, जसं राज आणि उद्धव यांचं मुंबईत अतिशय महत्त्व आहे. ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चमकते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता असेल किंवा ठाकरेंचा शिवसैनिक असेल, हे अतिशय मनाने ग्राउंड लेवलला जवळ आलेले आहेत. कोणताही मोर्चा असो किंवा काही असो, शिवसेना मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यामध्ये सामील होत आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात चांगलेच एकवटलेले आहेत. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंपाची चाहल लागलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला आता मोठा धक्का बसण्याची स्पष्टपणे चिन्हे दिसू लागली आहेत. आणि त्यातच आता मुंबईतच जे ठाकरेंचे अतिशय जवळचे जुने जे अगोदर होते परंतु जे शिंदे गट निर्माण झाल्यावर तिकडे गेलेले खासदार आता पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्कात आल्याची महत्वाची माहिती आहे. आणि त्यांची लवकरच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जी महत्वाची बैठक होऊन जो अधिकृतरित्या पुन्हा एकदा मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण आता विचार करत आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार, पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवणार. त्यामुळे आताच त्यांच्या सोबत जाण्याची वेळ आहे. आणि एकत्र जमून जे गुजरात धार्जन सरकार आहे, जे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे अजित पवार हे मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार चालवतात, त्यामुळे त्यांच्याकडे राहून अर्थ नाही. जर मुंबई त्यांच्या हातात गेली तर पुन्हा एकदा मुंबईचं वाटोळं होईल आणि सगळे उद्योगधंदे गुजरातला जातील. त्यामुळे जे राज आणि उद्धव मुंबईसाठी एकत्र आले आहे, तर आपण सुद्धा शिंदे गट आणि भाजपा यांना सोडून पुन्हा एकदा मराठी माणसाचा पक्ष असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्याकडे जाऊ. त्यातूनच हा खासदार आता ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मातोश्रीवर लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे. राज आणि उद्धव यांच्या एकत्रितकरणामुळे शिंदे भाजप युतीसमोर अगोदरच गंभीर आव्हान निर्माण झालं असताना आता मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण, रायगड, पालघर, इतर नवी मुंबई, इतर परिसरात आता दोन्ही पक्ष एकत्र आल्याने कार्यकर्त्यांची मजबूत अशी फळी निर्माण झालेली आहे. आणि तेच बघता सिद्धे गटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे पुढील काही दिवसात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीतच त्यांच्या पुनर्प्रवेशाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेत होतो आणि तिथेच राहायचे आहे असं सांगत ते शिंदे गटाला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा राज आणि उद्धव एकत्र मोर्चासाठी आले त्यावेळी ते सुद्धा म्हणाले होते की राज आणि उद्धव हे एकत्र आले, बाळासाहेबांचे स्वप्न हे दोघेच पूर्ण करतील आणि मुंबईत जर मराठी माणूस टिकवायचा असेल तर ठाकरेशिवाय पर्याय नाही, असं सुद्धा ते एकदा म्हणाले होते. त्यामुळे शिंदे गट त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. ज्यावेळी खासदारकीचं तिकीट सुद्धा त्यांना न देता रवींद्र वायकर यांना दिलं होतं. त्यामुळे तिथे सुद्धा तेव्हापासूनच ते एकनाथ शिंदे गटावर नाराज असताना त्यांनी रामदास कदम असतील किंवा इतर जे शिंदे गटाचे नेते त्यांच्यावर सुद्धा जहरी टीका केली होती. त्यामुळे शिंदे गटात ते असून नसल्यासारखे होते. जर तेव्हाच त्यांना जी संधी राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत ते पुन्हा एकदा ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रवेशावेळी राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहतील असा सध्याचा आणि चर्चेचा विषय आहे. जर तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण ठरेल, ज्याला ठाकरे एकत्र येण्याची घोषणा म्हणून इतिहासात नोंद केली जाईल. आणि राजकीय तज्ज्ञांच्या मते असं आहे की कीर्तीकर प्रकरण केवळ एका खासदारांचा निर्णय नसून ते शिवसेना पुनर्रचनेचं पहिलं पाऊल आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज आणि उद्धव यांच्या संयुक्त रणनीतीने शिंदे भाजप युतीला नामोहरम करणं हेच याचं उद्दिष्ट महत्वाचं दिसत आहे. मुंबई मराठी माणसाची आहे, ठाकरे त्यांचे रक्षक आहेत, अशी भावना आता पुन्हा उपाळून आलेली आहे. ठाकरे गटात अगोदरच गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आणि उपनेते असलेले अमोल कीर्तीकर यांचं जे वजन आहे, ठाकरे घराण्यात सर्वात जास्त जवळचे म्हणून कीर्तीकर कुटुंब हे अगोदरपासूनच मानलं जातं. गजानन कीर्तीकर हे बाळासाहेबांपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या पुत्रांनी सुद्धा ठाकरेंची साथ, आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे कीर्तीकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळेच आता गजानन कीर्तीकरांना शिंदेगडाचे नाराजीचं भय होतं आणि त्यांची नाराजी त्यांनी शिंदेगडाला भोवली आणि ते लवकरच मातोश्रीवर जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. राज आणि उद्धव यांच्या मैत्रिणी आणि गजानन कीर्तीकर यांच्या संभाव्य पुनर्गमनाने राजकीय समीकरणं आता एकदम बदलली जात आहे. शिंदे गटात खळबळ माजलेली आहे. भाजपाने याचा गांभीर्याने आढावा सुरू केलेला आहे. मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकताना दिसतोय.
जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि बाळासाहेबांचा वारसा हे तीनही घटक एकत्र आल्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्चित आहे. भाजपाने सुद्धा सावध पावलं उचलत आज शिंदेगडाचे माजी खासदार असतील किंवा कोणी नेते जात आहेत, उद्या आपल्या पक्षाचे सुद्धा ठाकरेंना बघून जातील असे त्यामुळे भाजपाने आधीच तयारी करून ठेवलेली आहे आणि भाजपाकडून अनेक नेते सुद्धा ठाकरेंकडे जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे कीर्तीकर यांचे जे राजकीय सत्तेचं गणित नाही, पण भावनांचं संतुलनही ढवळून निघालं आहे. राज आणि उद्धव दोघेही जे काही म्हणत आहेत की बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू आणि शिवसेना पुन्हा एक मोठा पक्ष म्हणून राज्यात येईल असं आणि पुन्हा एकदा भगवा फडकेल, त्यामुळे मी ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे असंही काही दिवसापूर्वी त्यांनी खासगीत म्हटलं होतं. त्याचमुळे आता उद्धव आणि राज या समीकरणाने भाजपाची सुद्धा शिंदे गटाची तर झोप उडालीच आहे. कारण शिंदे आणि राज यांची जी मैत्री गेल्या 2 ते 3 वर्षात वाढली होती, परंतु राज यांनी ते काही न जुमानता मुंबईसाठी आणि जे काही मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्येच दोन्ही राज आणि उद्धव एकत्र आल्याने अनेक ठिकाणी ते शिंदेंना जे काही खूपत होतं, परंतु राज आणि उद्धव एकत्र आल्याने मराठी माणसाचं जे समीकरण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आहे ते चमकणार आणि पुन्हा एकदा मातोश्रीवर असे जे काही पक्षप्रवेश सोहळे आहे ते होण्यात आता पुढे चालूच राहतील. मातोश्रीवर ही चर्चा रंगलेली असताना राजकीय वातावरण मात्र तापलेल्या दिसत आहे. कीर्तीकरांनी आता जो पक्ष शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शिंदेगडाला तर धक्का बसलेलाच आहे, परंतु आता खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं सगळीकडे म्हणत आहे. आणि कीर्तीकर या उतारवयात आता आपल्यावर गद्दारीचा डाग नको म्हणत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात शिवबंधन बांधून कार्य करतील व मार्गदर्शन जे नवीन नेते आहेत त्यांना करतील. त्यामुळे आता मुंबई उत्तर पश्चिम सध्याचे खासदार असलेले कीर्तीकर जे अगोदर होते परंतु आता असलेले वायकर यांना सुद्धा मोठा धक्का बसू शकतो. कारण ते त्यांच्याच जीवावर ते थोड्या मतांनी यावेळी खासदारकीला आले होते, परंतु पुढील जी काही लोकसभा निवडणूक होईल त्यामध्ये अमोल कीर्तीकर यांचा डंका वाजणार आणि ठाकरेंचा शिलेदार निवडून येणार यात काही शंका नाही. त्यामुळे शिंदे गटाचा हा पहिला फुटलेला खासदार यानंतर अनेक असे काय परिणाम होतील, कीर्तीकर पक्षात प्रवेश करतील का, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.